एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे। 8 वर्षाच्या चिमुरडीवर वृद्धाचा बलात्कार, नराधमास अटक। सांगली मिरज तालुक्यातील एका गावातील 8 वर्षीय शाळकरी मुलीवर 65 वर्षांच्या वृद्धाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी सुभाष उर्फ भैया गोविंद कांबळे या नराधमास सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। 26 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडलाय। पीडितेच्या आजीने याबाबत फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की पीडित मुलीला मिरज तालुक्यातील एका गावातील 55 वर्षीय महिलेनं दत्तक घेतलेला आहे। पीडित मुलगी इयत्ता 3रीमध्ये शिकते आहे। संशयित कांबळे हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो। दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी अंगणात खेळताना दिसली। संशयित कांबळे यांनी तिला गोड बोलून घरात बोलवून घेतलं, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला। पीडिता मुलगी घरी गेली, तिला त्रास जाणवू लागल्याने ती रडू लागली। नातेवाईकांनी तिच्यावर घरगुती उपचार केले, परंतु तिला जास्त त्रास होऊ लागला, त्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी तिची विचारपूस करून वैद्यकीय तपासणी केली आणि यावेळी हा प्रकार उघडकीस आला। पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तात्काळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि पीडितीच्या आजीने तक्रार दिली। पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी तातडीनं नराधम कांबळे याला अटक करण्याचे आदेश दिले। कांबळे याच्या विरोधात बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा पोक्सो यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला न्यायालयासमोर हजर केला असता 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सहाय्यक निरीक्षक कल्याणी शिंदे अधिक तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।